आता तुमच्याही घरात एकही मच्छर येणार नाही, जरी आला चुकून तरी एका मिनिटात पळून जाणार आहे. हा खरंच, कारण की आपण इतके भारी लिक्विड तयारच करणार आहे आज तुमच्यासाठी स्पेशल बरं का. तुमच्या घरात एकही मच्छर येणार नाही आता. तर नमस्कार बहिणींनो भावांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला आता माहिती आहे आता की उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा चालू असून सुद्धा आता पावसाळा लागणार आहे. आणि पावसाळा लागल्याच्या नंतर आहे ना, तुम्ही बघू शकताय की पाणी साठतं. पावसाळ्याचं पाणी आहे ना आपल्या दारात, अंगणात आणि आसपासचे जे खड्डे असतात, डबके असतात त्याच्यात पाणी साठून राहतं. आणि आपण काय करत असतो, आपल्या अंगणातले आसपासचं साफ करत असतो. एकदम आपल्या अंगणाच्या बाहेर जाऊन रोडचं त्याचं साफ करत नसतो, किंवा ज्या साईडला आपल्या खिडकी असतील त्या साईडची बाजू दुसऱ्याच कुणाची तरी असते म्हणून तिकडं सुद्धा आपण काय स्वच्छता करायला जात नसतो. आणि त्यामुळे काय होतं, त्या डबक्यात पाणी साठल्यामुळे ना डेंग्यूचे मच्छर तयार होतात. डेंग्यूचे मच्छर तयार होतात त्या डबक्यातल्या पाण्याने. आणि काय होतं, बरेच ठिकाणी ना आपण कुठंतरी काहीतरी भांडं मांडलेलं असतं, एखादी फुटकी बकेट मांडलेली असते, एखादा डेरा मांडलेला असतो आणि त्याच्याकडे आपलं लक्ष अजिबात नसतं. कारण की ते अंगणात मांडलेलं असतं, आपण फेकून दिलेलं असतं. आणि किंवा आपण भंगारात ज्या वस्तू टाकून दिलेल्या असतात त्याच्याकडे पण आपलं लक्ष नसतं आणि त्याच्यात पाणी साठलेलं असतं. आणि पाणी साठल्याच्या नंतर काय होतं, त्या पाणी साठल्याच्यापासून सुद्धा डेंग्यूचे मच्छर तयार होतात. मग आपल्या घराच्या आसपास, आपल्या अंगणात सगळीकडेच हे पाणी साठलेलं असतं. आणि कुठं ना कुठं पाणी साठलेलं असतं. आता तुम्ही म्हणता आम्ही सगळीकडेच लक्ष देतो, आम्ही कुठंच पाणी साठू देत नाही, तर तसं होत नाही. आपल्या अंगणात कुठं ना कुठं पाणी साठलेलं असतं आणि त्यापासून डेंग्यूचे मच्छर तयार होतातच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात ना आसपास गवताचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. आता उन्हाळ्यात तर गवत नसतं आसपास, पण पावसाळ्यात इतकं भयंकर गवत वाढत असतं ना आजूबाजूला आपल्या सगळीकडं. आणि ते सगळीकडे गवत वाढल्याच्या नंतर त्या गवतावर एकदम बारीक मच्छर असतात. एकदम म्हणजे एकदम बारीक मच्छर असतात बरं का. ज्यांच्या घरी येतात ना मच्छर त्यांना माहित असेल बरं का, एकदम बारीक मच्छर असतात. आणि ते मच्छर चावल्याच्या नंतर आहे ना, चावून गेला मच्छर का आपल्याला एकदम मोठा फोड येतो आपल्या हाताला, चेहऱ्याला, पाठीला, पायाला. जिथं मच्छर चाव ना तिथं इतके मोठे मोठे फोड आलेले असतात बरं का. म्हणजे हरभरा एवढे फोड येतात. आणि हे ज्याला येतात ना त्यांना माहित असेल, ते कोणकोणत्या फोडांना गांधी आलेले असे म्हणतात आणि कोण फोडच आलेत असे म्हणतात. तर ते मच्छर चावल्याच्या नंतर ना फोड येतात आणि ते फोड खाजवल्याच्या नंतर तिथं सुद्धा दुख तयार होतं. जे आपण फोडा खाजवतो ना त्या फोड्यांपासून सुद्धा दुख तयार होतं. मग आता काय करायचं, आपल्याला इतकं भारी लिक्विड तयार करायचं ना घरच्या घरी, एकदम जालिम लिक्विड आहे. ह्याने आपल्या घरच्यांना त्रासही काय होत नाही आणि मच्छरही पळून जातात. एकही मच्छर घरात येत नाही. कारण की ना डेंग्यूचा मच्छर चावला तर त्यापासून डेंग्यू होतो, मलेरिया होतो, गोचिड ताप सुद्धा होतो. गोचिड ताप सुद्धा होतो. एवढे सगळे आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं एका मच्छरापासून. फक्त एक मच्छर चावला तर एवढे आजार आपल्याला झेलावं लागतात. आणि दुसरं म्हणजे हे आजार एकदा दवाखान्यात जाऊन कधीच बरे होत नाहीत. कधीच बरे होत नाही. आपण दवाखान्यात गेल्याच्या नंतर 10 ते 15 दिवस आपल्याला सतत सल्यांवर राहावं लागतं. त्याच्यानंतरच हा डेंग्यू मलेरिया आपला नीट होतो किंवा गोचिड ताप आपला नीट होतो. आणि हे मच्छर चावल्यामुळेच गोचिड ताप, डेंग्यू, मलेरिया आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे काय करायचे, आपल्याला असं एक लिक्विड तयार करायचं ना जेणेकरून आपल्या घरात अजिबात मच्छर आले नाही पाहिजे. आणि हे कोणत्या टायमिंगला लिक्विड वापरायचं नाही हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हे लिक्विड बनवायचं आहे कसं आणि कोणत्या टायमिंगला, बरोबर मी टायमिंग पण सांगणार आहे कोणत्या टायमिंगला वापरायचं. त्या टायमात तुम्ही वापरून बघा, एकही मच्छर तुमच्या घरात अजिबात येणार नाही बरं का. आणि बरेच वेळेस काय होतं माहिती का, आपण यांना घरात कॉईल लावत असतो, घरात कॉईल पण लावत असतो आणि फास्ट कार्ड आले ते फास्ट कार्ड पण लावत असतो. पण फास्ट कार्ड लावल्याच्या नंतर, कॉईल लावल्याच्या नंतर आपल्या घरातल्या बरेच माणसांना त्रास होतो. तर हा त्रास काय होतो, श्वास घ्यायला त्रास होत असतो. कारण की ना त्याचा धूर निघत असतो कॉईलचा आणि फास्ट कार्डचा जो धूर निघत असतो त्या धुरापासून आपल्या घरातल्या माणसांना ॲलर्जी असते. बरेच लोक असे असतात त्यांना ॲलर्जी असते आणि ती ॲलर्जी अशी असते की त्याचा धूर, त्या लोकांना त्याचा वास आणि त्याचा धूर अजिबात सहन होत नाही. आणि जरी तोंडात नाकात चुकून त्यांच्या गेला तर त्यांना घसा खव करतो, सारखे शिंका येतात आणि सर्दीचं प्रमाण सुद्धा त्यांचं वाढलेलं असतं. कारण की ना शिका आल्या का की त्यांना सर्दी येते, म्हणजे नाकातनं पाणी गळायला चालू होतं. म्हणून बरेच माणसं आहे ना त्या कॉईलला आणि फास्ट कार्डला भिवून सुद्धा घरात कॉईल आणि फास्ट कार्ड लावत नाहीत आणि नुसतं मच्छर लावण्यासाठी पंखा लावतात आणि पंख्याने कधीच मच्छर जात नाहीत. त्यामुळे आपल्या घरातल्या माणसांना, एकाही माणसाला कसलाच त्रास होणार नाही. इतकं भारी आपण लिक्विड तयार करणार आहे. तर चला घेऊया आपण लिक्विड तयार करायला. तर बघू शकताय बहिणींनो, तर आपण अशी एका वाटीत घेतलेली ही चहापत्ती,
आणि ही चहापत्ती कोणची हे म्हणतात तुम्ही बरं का, तर ही चहापत्ती ना आपण जी रेग्युलर वापरत असतो ना आपल्या घरात चहाला, तीच चहापत्ती, वेगळी कोणची चहापत्ती घ्यायची गरज नाही. जी आपल्या घरात उपलब्ध असते तीच चहापत्ती आपल्याला इथं घ्यायची. तर इथं मी 2 चमचे चहापत्ती घेतलेली बरं का, आणि 2 चमचे चहापत्ती घेतली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना तसा एक लसूण घ्यायचा आहे. आता ह्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्यात 2-4. आता इथं मी मोठ्या मोठ्या पाकळ्या घेणार आहे. जरा इथं 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी लसणाच्या मोठ्या मोठ्या, आणि त्याला आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या खलबत्त्यात कुटताना ना आपल्याला ह्या लसणाच्या सालपट काढून घ्यायची नाही, त्या सालपटासकटच आपल्याला हे कुटून घ्यायचे. आणि तुमच्याकडे लसूण सोललेलं असलं तर तुम्ही घेऊ शकताय बरं का, पण सालपटाचं टाकलं ना जरा जास्त फायदेशीर ठरत, त्यामुळं सालपटासकटच लसूण टाका. जर सोललेला असला तर टाकू शकताय तुम्ही, पण सालपट असल्यावर जरा जास्त फायदा भेटतो आपल्याला. तर आपण ह्याच्यात चहापत्तीत हा लसूण टाकलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं लवंग घेतल्यात मी, आणि हे लवंग घेत ना 5 आहेत, तर त्याची पण आपल्याला पावडर करायची. आता ह्याची पावडर काय आपल्याला एकदम बारीक करायची ना, अशी आबडधोबड असते ना तशीच करायची. एकदम पावडरचा काय उपयोग नाही आपल्याला, आबडधोबडच लागणार आहे. आणि जास्त घ्यायची काही गरज नाही, 5 लवंगा बास होतात. ह्या 5 लवंगाची अशी पावडर तयार होते. तर ही अशी पावडर आपल्याला ह्याच्यात मिक्स करायची. आता ह्याच्यानंतर ना आपल्याला लागणार आहे तर लिंबू. तर तुम्ही म्हणता लिंबू पिळायचं आहे का त्याच्यात, तर तसं काय करायचं नाही आपल्याला. लिंबाचे आहेत आपल्याला तुकडे करून घ्यायच्यात. तर हे लिंबाचे तुकडे एकदम बारीक बारीक करून घ्यायच्यात बरं का, असे मोठे तुकडे नाही ठेवायचे आपल्याला, एकदम बारीक करून घ्यायच्यात. एवढे एवढे तुकडे आपल्याला करून ह्याच्यात टाकून घ्यायच्यात. तुकडे मोठे मोठे केले ना तर व्यवस्थित आपले लिक्विड तयार होत नाही. कारण की ते कशासाठी माहिती आहे का तुम्हाला, तर ते मी परत तुम्हाला सांगणार ह्याच्या बारीक फोड्या केलेला फायदा काय झाला आपल्याला. तर त्यामुळे आपल्याला बारीकच फोड्या ह्याच्या करून घ्यायच्यात. तर इथं मी अर्धा लिंबू टाकलेला आहे आणि एकदम बारीक बारीक फोड्या करून आपण ह्याच्यात टाकलेल्या आहे. तर आता आपल्याला अजून एक वस्तू ह्याच्यात टाकायची. तर आता तुम्ही बघू शकता बरं का, बाजारात आहे ना भरपूर असे तेल असतात. तर त्यात आहे ना एरंड्याचं पण तेल असतं बरं का, राईचं तेल असतं, आणि कडुलिंबाच्या पाल्याचं सुद्धा तेल असतं. तर आपल्याला इथं आहे ना तेल घेतलेलं आहे, हे मी राईचं तेल घेतलेलं आहे. ते एवढं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्या पळ्या वापरत असतो ना तेलाच्या, त्या साधारण त्या 3 पळ्या तेल घेतलेलं आहे आपण, जे आपण कालवणाला वापरत असतो ना त्या चमच्यानेच, म्हणजे त्या पळीने तेल घेतलेलं आहे आपण. तर हे तेल पण ह्याच्यात आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता मी सांगितले तुम्हाला, मी इथं राईचं तेल घेतले, तुम्ही राईचं तेल घेऊ शकताय किंवा एरंड्याचं सुद्धा तेल घेऊ शकताय. आणि नाहीच भेटलं तर तुम्हाला कडुलिंबाच्या पाल्याचं सुद्धा तेल भेटतं बाजारात, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. तर आता आपल्या ह्या तेलाचं काय करायचं सांगते मी तुम्हाला, चला. असं एक बारकं पातेलं आपण गॅसवर ठेवून घ्यायचंय. आता पातेलं गरम झालंय, त्यानंतर आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचंय, आणि हे मिश्रण आहे ना ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचंय. आणि हे मिश्रणाला आहे ना चांगलं असं गरम होऊ द्यायचंय, जेणेकरून ह्या सगळा अंश आहे ना तेलात उतरला पाहिजे. लिंबाचा, लवंगचा आणि लसणाचा, चहापत्तीचा, हा सगळा अंश आपल्या ह्या तेलात उतरला पाहिजे. त्यामुळे आपण तेलाला घेतोय गरम करून. तर बघा लगेच तेल गरम पण व्हायला लागलं. चांगलं उकळू द्यायचं आपल्याला 2 ते 3 मिनटं. आणि 2 ते 3 मिनटं उकळायच्या नंतर आपल्याला गॅस बंद करून पातेलं उतरून घ्यायचे. तर इथं चांगलं 2-3 मिनटं आता तेल उकळलं आहे. आता आपण करूया गॅस बंद आणि हे पातेलं घेऊया उतरून. आता ह्या तेलाला आहे ना थोडंसं गार होऊ देऊया आपण.
आणि त्याच्यानंतर काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. तर आता आपल्याला हे मिश्रण गार झालेलं गाळून घ्यायचंय. तर आता आपण 5-10 मिनिटं गार करायला ठेवलेलं आणि आता हे गार सगळं झालेलं एकदम. आणि हे असं तेल ह्याच्यातनं गाळून काढायचंय. तर आता आपण जर वेळेस आहे ना हे तेल बनवण्यापेक्षा आहे ना आपण एकदाच बनवून ठेवायचं. आता जर वेळेस म्हणजे दररोजच आपल्याला हे लागन बरं का तेल, तर आपण दररोजच नाही बनवून ठेवायचं, हे एकदाच बनवून ठेवायचं. महिनाभर हे तेल आरामशीर एकदम राहतं बरं का. आणि फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बरं का, बाहेर सुद्धा हे तेल आरामशीर राहतं. तर आता आपल्याला ह्या चोथ्याचा पण फायदा होणार आहे बरं का. ह्या चोथ्याचं पण काय करायचं ते सांगते मी तुम्हाला, आणि ह्या तेलाचं काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. तर हा दोन्ही पण आपल्याला उपाय करायचा आहे, त्याच्याकरून आपल्या घरात एकही मच्छर येणार नाही आणि कधीच येणार नाही. तर आता काय करायचं माहिती आहे का, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना असा कापूस घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं असं पसरून घ्यायचं ह्या कापसाला, हे अशा प्रकारे. आता त्याच्यानंतर आहे ना ही इथे एक वाटी घेतली आणि ह्या वाटी आपल्याला हे कापूस ठेवायचा आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की लिंबाच्या बारीक फोड्या का करायच्यात, त्याचा फायदा काय होणार आहे आपल्याला. तर आपल्याला आहे ना ह्या कापूसामध्ये जे आपण मिश्रण म्हणजे जो तो चोथा आहे, लसूण आहे त्याच्यात आणि लिंबू आहे, चहापत्ती आहे, लवंगाची पुडे, तर आपल्याला आहे ना जे लिंबाचे तुकडे होते ते पण आपल्याला ह्याच्यात टाकायचे होते, तेव्हा आपण इथं बारीक बारीक तुकडे करून घेतले होते. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला हे अशा प्रकारे कापसाला करून घ्यायचे. त्यामुळे आपण लिंबाचे तुकडे बारीक केलेले होते. तर मी तुम्हाला सांगितलेलं मागाशीच, मी नंतर सांगते तुम्हाला लिंबाचे तुकडे का बारीक केलेत, त्यामुळे मी आता लागले तुम्हाला सांगायला. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर हे असं व्यवस्थित करून हे जे तेल आहे ना ते तेल आपल्याला ह्याच्यावर सोडायचं. तर आता हे तेल एका बरणीत छोट्याशा भरून ठेवायचं आणि हा चोथा पण वेगळीकडे एकीकडे भरून ठेवायचं छोट्या बरणीत. तर दोन्हीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि ह्याच्यावर तेल असं टाकून घ्यायचे, हे अशा प्रकारे ह्याच्यावर तेल टाकून घ्यायचे. आणि हे आपण साईडला ठेवून देऊया. ह्याचा उपाय कसा करायचा ती पण मी तुम्हाला सांगते. तर आता ह्याचा उपाय बघू आपण. तर हे काय करायचं, जे तेल आहे ना ते आपल्याला अशा दिव्यात ओतून घ्यायचं. तर असा दिवा तुम्हाला कुठेही बाजारात भेटेल बरं का. आणि ह्या दिव्याची लई किंमत नाही, 10 ते 20 रुपयालाच फक्त हा दिवा येतो. आणि हर एक मालमध्ये जर घेतला तर फक्त 10 रुपयाला, म्हणजे 10 रुपयालाच हा दिवा येतो. त्यामुळे आपल्याला जास्त काय हे तर पैसे खर्च करायची गरज नाही, सगळं सामान घरातलंच आहे आपल्या. आणि हा 10 रुपयाचा दिवा आपल्याला घेऊन यायचा आहे बाजारातनं. आणि असा दिवा तुमच्याकडे नसेल घरात आणि फक्त मातीचा जो दिवा असतो, आपण दिवाळीला जो दिवा लावत असतो, तोही दिवा तुमच्या घरात पडूनच असेल ना, तर तो दिवा लावला तरी तुम्ही चालेल बरं का. तर आता आपल्याला काय करायचंय, इथं आहे ना ह्या दिव्याला पेटवून घ्यायचंय. हे अशा प्रकारे हा दिवा पेटवून घ्यायचा आहे. आणि हा दिवा काय करायचा माहिती का, ज्या टायमिंगला संध्याकाळी दिवस मावळत आणि ज्या टायमिंगला मच्छर घरात येतात त्या टायमिंगला हा दिवा असाच लावून एका साईडला ठेवायचा. आता हा दिवा कुठं लावायचा, तर हा दिवा आहे ना तुम्ही खिडकीच्या एका साईडला ठेवू शकता, जिथं हवा लागत नाही त्या साईडला हा दिवा तुम्ही ठेवू शकताय, किंवा दरवाजाच्या साईडला जिथं हवा लागणार नाही ना त्या साईडला हा दिवा ठेवून द्या. आता तुम्ही संध्याकाळी दिवा देवापाशी लावतच असतो, पण तो दिवा लावायचा देवापाशी आणि हा दिवा देवापाशी नाही लावायचा, त्या एका साईडला घरात कुठेही लावायचा. तर जो हा तेल आहे ना ते कापसाच्या वासाने आणि दिवा लावल्यामुळे ना हे तेल झिरझिर झिरझिर होऊन ह्या कापसातनं बाहेर धूर पडत असतो. आणि हा धूर पडल्याच्या नंतर बाहेर तुमच्या घरात एकही मच्छर राहत नाही बरं का, एकही मच्छर नाही राहत. आणि आपल्याला घरात धूर पण करायचा. आता तो धूर कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगते. तर ही झाली पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप आहे आपली. तर हे असा कापूस आपल्याला पेटून घ्यायचा आहे. आणि हा कापूस आहे ना आपल्याला लगेच विझवून टाकायचा, कारण की आपल्याला ह्याला पेटू द्यायचं नाही, असंच हा असा विझवून टाकायचा आहे. हे अशा प्रकारे विझून टाकायचं. आता तुम्ही बघू शकता इथं दिवा लावलेला आहे आणि हा जो कापूस आहे आणि ह्याच्यात नाही ना एकदम मस्त असा धूर निघतोय. तर तुम्ही बघू शकता बरं का, अशा प्रकारे ह्यातनं धूर निघत असतो आणि ह्या धुरामुळेच आपल्या घरात एकही मच्छर येत नाही. तर तुम्ही बघू शकता एका साईडला आपण इथं दिवा लावून ठेवलेला आहे
आणि इथं हे धुराचं आहे, जो कापसात आपण जे मिश्रण राहिलेलं होतं ते मिश्रण आपल्याला कापसात भरायचे आणि त्या कापसाला आपल्याला माचीसने पेटून घ्यायचंय, थोडं थोडं तेल टाकायचं त्याच्यावर, मग पेटून घ्यायचंय आणि जास्त पेटू द्यायचं नाही, थोडंसं पेटलं का विझवायचं जेणेकरून त्यातनं असा हा धूर निघतो, जो थोडा थोडा धूर निघत असतो. आणि ह्या धुराने आहे ना घरात आपल्या एकही मच्छर येत नाही, जरी आला तरी ह्या धुराच्या वासानेच तो मच्छर मरून पडतो घरात. त्यामुळे आपल्या घरात ह्या वासाने मच्छर येत पण नाहीत आणि आले तर मरून पडतात. तर इतका भारी फायदा हा तुम्हाला भेटणार आहे ना. तर या दोन्हीचे फायदे तुम्हाला इतके भारी भेटणार आहे बरं का, 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. डेंग्यू मलेरियापासून जर तुम्हाला वाचायचं असल्यानंतर हा घरगुती उपाय तुम्ही 100% एकदा करून बघा. करून बघायला काय हरकत आहे, करून बघितल्यानंतर तुम्हाला 100% फरक पडणार आहे बरं का. आणि त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला फायदा भेटलाय म्हणून. हा जो मी घरगुती उपाय केलाय हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू आपण अशाच नवीन नवीन माझ्या जुगाड्याच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.